लोकसभेचा प्रचार शिगेला पोचलाय, तर निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खरी सुरुवात झाली आहे। अर्ज भरण्याचा क्षणही समोर आलाय। तर आता आपल्यासोबत आहेत हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर। तर आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत। सर, आधी आपली इच्छा नव्हती आणि आता आपण ती जबाबदारी घेतली आहे, याबद्दल काय सांगाल? राजकारणामध्ये इच्छेचा प्रश्न असतो। राजकारणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पक्षाची भूमिका ती आमची भूमिका, आघाडीची भूमिका ती आमची भूमिका, आणि हे उमेदवारी देणे हा सगळा विषय असतो तो पक्षाचा अंतर्गत असतो। आज त्या विषयावरती पडदा पडलेला आहे। आमच्या महाविकास आघाडीनं ज्यांना संधी द्यायची ती संधी देऊन बघितली, आणि त्याच्यामुळंच हे सगळं गृहीत धरून मी असेल, माझे आमदार उल्हासदादा असतील, माझे आमदार डॉक्टर मिंचेकर असतील, यापैकी कुणीही आम्ही या स्पर्धेमध्ये नव्हतो असं या ठिकाणी सांगितलं होतं। पण नंतर शेवटी वरती पक्षीय लेवलला ह्या गोष्टी ह्या तडजोडी काही झाल्या नाहीत, आणि त्यानिमित्तानं महाविकास आघाडीनं हा निर्णय घेतला की सीट लढवायची, आणि तिने आम्हाला तिघांनाही सांगितलं, तिन्ही माझ्या आमदारांना, की आपण ह्या ठिकाणी सज्ज राहा। पक्षाचा आदेश आल्याच्यानंतर आम्ही त्याच्यापुढं काही बोलू शकत नाही, आणि हेही खरं आहे की आज पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे, पण आज या ठिकाणी ह्या इलेक्शनमध्ये पूर्णपणे आम्ही ताकदीनेही लढणार आहे आणि चांगल्या प्रकारचा निकाल लावूनच घेणार आहे, अशा प्रकारचं वातावरण आहे। सर, आपल्या मतदारसंघात एकूण 6 तालुके आहेत, त्यामध्ये 4 कोल्हापूरचे आणि 2 सांगलीचे आहेत। एकंदरीत 2 तालुके हे आपल्या परिचित आहेत, तर उरलेल्या तालुक्यांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? आता गेले 8 दिवस मी संबंध जिल्ह्यात फिरतोय। सांगली, कोल्हापूर जिल्हा असा कोणताही विषय तर राहिलेला नाही। सगळ्या विभागात माझ्या आता ओझरते भेटी झालेत, मी लोकांशी संवाद साधतोय, आणि सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीची टीम, तिन्ही पक्ष, काँग्रेस पक्ष, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि आमची उद्धवसाहेबांची शिवसेना, ह्या तिन्ही पक्षांनी आता मनापासून काम करायला चालू केलेलं आहे। सगळे कार्यकर्ते, तळागाळातले, आज ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते हे चांगल्या प्रकारे राबतात, त्यामुळं पोचण्यामध्ये कुठे अडचण भासत नाही। आणि या ठिकाणी संपर्काचा विषय जर म्हटला तर आता बऱ्यापैकी आमची नेटवर्क तयार आहे, आणि उद्याच्या ह्या काळामध्ये अजून त्याला 20 दिवस आहेत, आठवड्यापर्यंत हा विषय संपून जाईल, आणि चांगल्या प्रकारे सगळे आमचे कार्यकर्ते महाआघाडीचे आज सज्ज आहेत, आणि 100% एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे। सर, आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार, ह्याची तयारी कशी झाली आहे? मी कालच जाहीर केले, अतिशय साध्या पद्धतीने मी या ठिकाणी अर्ज भरणार आहे, मोजके कार्यकर्ते अर्ज भरणार आहे। कोणत्या प्रकारचं प्रदर्शन करणं हे माझ्या रक्तात पण नाही आणि माझ्या तत्वातही बसत नाही। सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी ठामपणे आहे, शेतकरी माझ्या ठामपणे उभा आहेत, तेव्हा मला वाटते की मी कोणतेही अशा प्रकारचं प्रदर्शन करणं याची मला गरज नाही। आज कोण दुसरे नेते मंडळी असणार आहेत का आपल्यासोबत? असणार ना, माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब असणार आहेत, आदरणीय बंटी पाटील साहेब असणार आहेत, मानसिंगराव नाईक भाऊ असणार आहेत पलीकडून। आपल्यासोबत होते सत्यजित पाटील सरोडकर। नवीन अपडेटसाठी पाहत राहा माझा महाराष्ट्र कोल्हापूर।